नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, महत्त्वाची अपडेट। एकंदरीतच केंद्राकडे या ठिकाणी शेतकऱ्यांची मागणी आहे, काय नाही, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण यावेळीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकच विनंती, व्हिडिओ शेवटून अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। चॅनल असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जाऊ लाईक करून म्हणजे घंटा नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोच असते। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे। जसं की तुम्ही स्क्रीन शकता, शेतकरी गंभीर आर्थिक संकटात, कांदा उत्पादकांची 10,000 कोटीच्या विशेष पॅकेजची मागणी, केंद्राकडे स्थिर निर्यात धोरणाची ही मागणी। बघू शकता, महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारकडे 10,000 कोटी रुपयाची विशेष पुनर्जीवन पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे। वारंवार होणारे निर्यात निर्बंध, नैसर्गिक आपत्ती आणि कांद्याच्या घसरलेल्या किमतीमुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला, याचा दावा शेतकरी संघटनेने केला आहे। महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सांगितले की चुकीच्या निर्यात धोरणामुळे, बनावट बियाण्यामुळे, साठवणुकीतील नुकसानीमुळे आणि इतर कारणामुळे शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षात मोठे नुकसान सहन करावे लागत आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार केंद्राने 2019-20 आणि 23-24 मध्ये कांदा निर्यातीवर घातलेल्या बंदीमुळे 40% निर्यात शुल्क लागू केल्यामुळे, तसेच विविध कालावधीत प्रतिटन $850 आणि $550 किमान निर्यात मूल्य निश्चित केल्यामुळे कांदा उत्पादकांना मोठा फटका बसला। देशांतर्गत बाजारात कमी दराने कांद्याचा बफर साठा विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्यातीमुळेही कांद्याला किमती घसरल्या आणि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान झाले आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे। नाफेड आणि NCFच्या केंद्र सरकारच्या संस्था कांद्याची खरेदी करून बफर साठा राखण्याचे काम करतात। संघटनेच्या मते अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी पाऊस, पूर, दुष्काळ, बनावट बियाणे आणि पिकावरील रोग यासारख्या कारणामुळेही कांदा उत्पादनाला मोठे नुकसान सहन करावे लागले। तसेच 2025 मध्ये कांदा साठवून 2026 मध्ये विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना अत्यंत कमी दर मिळाले आहे। शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी आर्थिक मदत थेट बँकेच्या खात्यात या ठिकाणी जमा करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे। महाराष्ट्रातील सुमारे 30 जिल्ह्यांहून कांद्याची लागवड केली जाते। ग्राहक हिताच्या नावाखाली कांदा उत्पादनाला नुकसान पोहोचणारी धोरणे थांबवली पाहिजेत। केंद्र सरकारने तातडीने 10,000 कोटी रुपयाची विशेष कांदा आर्थिक पुनर्जीवन पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी भारत दिघोळे यांनी केली आहे। धन्यवाद। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब आणि कमेंट करा। नंतर भेटूया पुढे, तोपर्यंत थांबतोय। जय महाराष्ट्र, धन्यवाद। भेटूया पुढे, तोपर्यंत थांबतोय। धन्यवाद।